आपले ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये दीप क्लीन ड्राईव्ह मध्ये स्वच्छ मुंबईचा खरा हिरो जो आहे सफाई कामगार त्यांचा सुद्धा सत्कार आहे. त्यांना सुद्धा त्यांचे कपडे देण्यावर त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री काढण्यात येणार आहे. त्याच्यानंतर महाआरोग्य शिबिर घेतलेलं आहे. ब्लड डोनेशन कॅम्प घेतले. गंगा भागीरथी जो महिला आहेत त्यांच्यासाठी साडी चोली खरेदी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. वेगवेगळे मोठ्या प्रमाणात मोठे हल्दी कुंकू घेण्यात आले. ते क्रिकेटच्या टुर्नामेंट घेण्यात आहेत. महाआरोग्य शिबिर घेण्यात आहेत. महाआरोग्य मेळावा घेण्यात असे बरेचसे कार्यक्रम आहेत. त्याच्यामधला एक पार्ट आहे शासनाच्या मार्फत ते मिळणारा आनंदाचा शिदा आणि एक साडी आहे. त्याची मला माहिती आहे की मी माननीय सर्व आरोग्य साहेबांशी बोलून त्यांची सर्व माझ्या मतानुसार 450-500 लोक आहेत त्यांना हे सुद्धा वितरित करण्याचे भाग आहे. काही लोक भडकवण्याचं काम करत असतात पण मनोज जरांगे साहेबांनी थोडासा धीर धरला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी माननीय शिवाजी महाराजांची शपथ देऊन सांगितलं की आरक्षण देणं जे 50 वर्षात घडलं नाही ते मुख्यमंत्री मोदयांनी करून दाखवलेलं आहे. थोडासा वेळ दिला तर मुख्यमंत्री निश्चितच मराठ्यांना आरक्षण देऊन राहणार. 2 दिवसांपूर्वी पोलीस त्याचा तपास करत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी स्पेशल कमिटी नियुक्त त्याच्यावर केलेली आहे आणि योग्य तर त्याच्यावर काय ते बाहेर पडेल. आदित्य ठाकरे करून आधी दिलेला आहे किती गुन्हेगारी विरोधकांना काय कायम उरलेलं नाही. त्यांच्या वेळेची जेव्हा सत्ता होती तेव्हाचा जर आपण आलेख काढला तर त्यापेक्षा निश्चित आलेख हा कमी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.